मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करावी? मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करावी? नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. यंदाही 14 जानेवारीला मंगळवारी देशभरात मोठमोठ्या उत्साहात हा मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात या दिवशी सवाष्ण महिला सोबत पूजा करतात. ही पूजा सुगड सोबत करतात. तुम्ही पहिल्यांदा सुगड पूजा करत असाल तर जाणून घ्या विधी, पूजा आणि साहित्याबद्दल. सुगड हा शब्द कुठून आला हे आपण पहिल्यांदा जाणून घेऊया. खरं तर सुगड या शब्दाचा मूळ शब्द हा सुघट असा आहे. शेतीमालांनी भरलेल्या घटाला सुघट असे म्हणतात. काही काळानंतर या शब्दाला सुगड असे संबोधले जाऊ लागले. आज प्रत्येक जण सुगड असाच त्याचा उल्लेख करतात. मकर संक्रांतीला तांबड्या आणि काळ्या रंगाचे छोटे माठ म्हणजे घट, ज्यांना सुगड असे म्हटले जाते. पूर्वीच्या काळात मातीचे घट नव्हते. अशा वेळी घरातील लहान गडव्याने सुगड पूजा केली जात होती. पण आज मकर संक्रांती आली की बाजारात तुम्हाला सहज तांबड्या आणि काळ्या रंगाचे मातीचे सुगड मिळतात. या सुगडमध्ये शेतीतील धान्य भरून त्याची पूजा केली जाते. सुगड पूजेसाठी साहित्य काय लागणार आहे ते आता आपण जाणून घेऊया. मकर संक्रांतीला सुगड पूजेसाठी कुठलेही साहित्य राहू नये म्हणून एक लिस्ट नेहमीच तयार करावी. 1 सवाष्णीसाठी 5 सुगड व 1 मातीची पंती. जर 2 सवाष्णी असतील तर 10 सुगड आणि मोठे काळे किंवा लाल म्हणजेच तांबड्या रंगाचे सुगड हे 5 सुगड, 1 मातीची पंती. हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, भुईमुगाच्या शेंगा, बोरे, तिळगुळ, हळदीकुंकू, गव्हाच्या लोंब्या आणि फुले मार्केटमधून घेऊन यावीत. सुगड पूजा ही तयारी करून ठेवावी. तुम्ही ज्या ठिकाणी सुगड पूजा करणार आहात तिथे हे साहित्य जमा करून ठेवा. पाट किंवा चौरंग, लाल रंगाचा कपडा, दिवा, रांगोळी, तांदूळ किंवा गहू, तिळगुळ, लाडू आणि बाजारातून आणलेले साहित्य एकत्र करून ठेवा. मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करावी? मकर संक्रांतीला सकाळी लवकर उठून आंघोळ करून पाण्यामध्ये काळे तीळ घालून सूर्याला अर्घ्य द्यावे. तसेच या दिवशी महिला काळे नवीन वस्त्र परिधान करून पूजा करू शकतात. आता सर्वात आधी घरातील देवांची सगळ्यात अगोदर पूजा करून घ्यावी. नंतर ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग ठेवावा. त्या पाटाभोवती आता सुंदर रांगोळी काढावी. चौरंगावर ती लाल रंगाची वस्त्र परिधान करून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवा. नंतर सुगड धुवा किंवा ओल्या कपड्याने पुसून घ्या. आता तुमच्या एकटीसाठी 5 सुगडला 5 ठिकाणी उभे हळदीकुंकू लावा. आता हे सुगड तांदूळ आणि गहूवर स्थापन करा. मातीच्या पंतीत तीळ व गूळ ठेवा. त्यानंतर सुगडमध्ये एक करून हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरे, तिळगुळ, हळदीकुंकू, गव्हाच्या लोंब्या घाला. सुगडावर अक्षता, फुले, हळदीकुंकू वाहून मनोभावे पूजा करा. आता धूप दीप अर्पण करा. सुगडाला तिळाचे लाडू आणि हलव्याचे नैवेद्य दाखवा. निरांजन तयार करून ओवाळावे. नंतर काही ठिकाणी पूजा झाल्यानंतर हे सुगड नवीन कपड्याने झाकून ठेवतात व काही ठिकाणी नाही झाकून ठेवत. आता त्यातून एक सुगड देवासमोर आणि एक सोबत तुळशीपाशी ठेवा. घरातील सर्व थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा. काही ठिकाणी सुगड महिलांनंतर 5 जणांनी वाण म्हणून वाटून देतात. पण हे सुगड संक्रांती दिवशी दान करतात. देवीच्या मंदिरातही काही जणी सुगड दान करतात. नवरीचा वौसा म्हणजे काय? नवीन नवरीसाठी मकर संक्रांतीचा सण अतिशय खास असतो. महाराष्ट्रात मकर संक्रांत नवीन नवरीची वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येते. नवीन नवरीला काळी साडी घेतली जाते. त्याशिवाय हळदी कुंकवाच्या दिवशी तिला हलव्याचे दागिने घातले जातात. या परंपरेनुसार 5 वर्ष महिला वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू म्हणजे कुंकवाच्या डब्यात कंगवा, आरसे, बांगड्या, काळे मणी, सर, वाण म्हणून देतात. तर कोकणात नवरीचा वौसा भरला जातो. पहिला वौसा हा 5 किंवा 25चा असतो. 5चा वौसा म्हणजे त्यात 5 विड्याची पाने, 5 सुपारी, 5 खारीक, 5 वेलची, 5 लवंग, 5 खोबऱ्याचे तुकडे किंवा वाट्या असतात. तर 25च्या वौसात हे साहित्य 25 असतात. म्हणजेच 25 विड्याची पाने, 25 सुपारी, 25 खारीक,
25 वेलची, 25 लवंगा, 25 खोबऱ्याचे तुकडे व 1 तुळशीसाठी विडा इत्यादी. पहिलीच मकर संक्रांत ही माहेरी असते, त्यामुळे हा ववसा तुम्ही आहे का, काकी, सासू, नणंद, मामी किंवा बहिणी यापैकी कोणालाही घेऊ शकता. ववसा घेईपर्यंत महिलांनी उपवास धरायचा असतो. ही माहिती आवडली असेल, माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.